व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सुंदर अशी साडी आहे आणि त्याचा पदर पहा. आणि हे साटिन सिल्कमध्ये आहे आणि पूर्ण असं स्टोन आहे तिथे खाली असं पदराच्या ह्याला आणि वन साइडेडला, आणि ह्याला असं टसल्स आहेत, लटकन आहेत, खूप सुंदर लटकन आहेत दोन. आणि ह्याच्यावरती बुट्टी जी आहे ती खूप छान आहे आणि पूर्ण साडी अशीच भरलेली आहे. तुम्ही बोलतील साडीचा बिझनेस चालू केला आहे का? थांबा 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 तुम्ही ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आलंच असेल. तर चला इकडं आता दाखवते तुम्हाला काय मजा आहे ती. आरीवर्क ब्लाऊज करून आणले ते दाखवते, कारण तुम्हाला ती आयडिया मिळेल किंवा तुम्हाला डिझाईन आवडलं असेल तर तुम्ही माझ्याकडे पाठवू शकता. हे सेम त्याच्यातलं जसं साडी आहे रनिंगच ब्लाऊज आहे. बॅक हुकचं शिवणार आहे आणि गळा बघा इतका सुंदर जरदोसी आणि आरीवर्क मिळून आहे. हे खूप सुंदर डिझाईन केलेलं आहे. तुम्ही डिझाईन पाहू शकता, अप्रतिम असे डिझाईन केलेलं आहे. आणि ह्या बाजूला हे तुम्ही पहा किती सुंदर ह्याचं असं फिनिशिंग आहे आणि खूप छान डिझाईन दिसायला लागले. ओव्हरऑल मला खूप आवडले. वेगळी डिझाईन केली आहे थोडीशी. हे बॅक हुक असल्यामुळे इकडे एक आहे आणि त्या बाजूला एक आहे. त्यानंतर हे हातावरती केलं आहे. हातावरती पण खूप सुंदर केलं आहे. जरदोशी वर्क आहे, जसं ते म्हणजे फेंट गोल्डन आहे तर तसंच ते वर्क केलेलं आहे. कॉम्बिनेशन खूप छान दिसालं आहे. तर ह्या दोघी पण मैत्रिणी आहेत. जे आधीचं तुम्ही पाहिलं असेल हिरवं आणि ही मग हिचे दोन ब्लाऊज आहेत, तिचं एक होतं. तिला तर आधीचा जो शिवला तो खूप छान बसला आणि तिला खूप छान दिसत होता. तर हे असे सगळे कामं चालू आहेत. हे आरीवर्क मी करायला दिले. मला शिकावं लागेल आता, कारण करून आणणं थोडंसं मला बिकट पडायला लागलं आहे, पण ठीक आहे, करून देतात छानपैकी. तुम्ही ह्याचं पाहू शकता. आणि बॅक साईडने दाखवते. सगळं हाताने असतं आहे, म्हणजे हँडवर्क आहे पूर्ण. हे हँडवर्क आहे आणि हे वेगळा धागा असतो हा. तर खूप सुंदर त्याचं फिनिशिंग आहे. परत इथे धागे निघतात म्हणून मी असं हे शिवून दिलेलं आहे कॉटनचं अस्तर लावून, कारण काठ खूप कमी होते साडीच्या ह्याच्यात. आणि साडी पण खूप छान आहे, जे खूपच सुंदर साडी आहे. तुम्ही ह्याच व्हिडिओमध्ये शेवटी मी जेव्हा ब्लाऊज शिवेन त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेन, तर चालेल. तर आत्ता मी ब्लाऊज शिवायला घेते. परत एकदा तुम्हाला जवळून ही डिझाईन दाखवते. ह्या अशा बुट्ट्या आहेत, त्या स्टोन आहे, टिकली, परत मण्यांचं वर्क आहे. आणि इकडे तशीच ही जी फुलाची डिझाईन आहे तशीच आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर केलं आहे आणि खूप छान दिसतं आहे. ॲक्च्युली दोन कॉम्बिनेशन असलं ना, ह्याच्यामध्ये धागा जरा वेगळा असेल की तो अजून थोडा छान दिसला असता, पण ठीक आहे. आणि हाताचं बघा, ही डिझाईन खूप छान दिसते. ही खूप आवडली होती. तर मस्त अशी डिझाईन झालेलं आहे. तर चालेल, शिवून घेते आणि पटकन तुम्हाला दाखवते, कारण हे शिवायचे आणि लगेच द्यायचे. हे घाईमध्ये आलेले ब्लाऊज आहेत. जो ऑलरेडी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे त्याचा वर्क असं केलेलं आहे. हा जो धाग्याचा आहे तो सेम ह्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि ही वेगळी डिझाईन आहे. मला वाटतं माझ्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा पाहताय हा. असा कोणी जास्त करून सांगत नाही, पण ह्या पाहिल्यानंतर हेवी लुकच येतो. आणि ह्याच्यात जे मटेरियल आहे ना त्याचं एक हे असतं, म्हणजे जे फिनिशिंग असतं कसं, तर आवाज येतो बॅकग्राऊंडला. ॲक्च्युली गोल्डन सिल्वर वाटलं होतं, पण सिल्वरमध्ये नाही आहे बोलला तो. गोल्डन आणि सिल्वर बेस आहे. तर हे जे आहे हे क्वालिटी खूप महत्त्वाची असते आणि ते जरा चांगली नसेल तर तुम्हाला हे व्यवस्थित दिसत नाही, म्हणजे त्याचं लुक व्यवस्थित दिसत नाही किंवा नंतर ब्लाऊज खराब होऊ शकतो. तर असं आहे. आणि हा सुद्धा बॅक हुक शिवलेला आहे. खूप सुंदर हे केलं आहे, डिझाईन केलं आहे आणि खूप कमी वेळेमध्ये करून दिलं आहे. हे सुद्धा म्हणजे होतं ह्याला वेळ 8 दिवस होतं, पण हा जो जरदोशी वापरला आहे किंवा टिकल्या वापरल्या त्याच्यामध्ये बरंचसं असं वेगळं एक लुक येतं आहे आणि पाहिल्यानंतर खूप छान वाटते. आपल्या डोक्यामध्ये तेच डिझाईन बसलेले आहेत, पण ह्याच्यामध्ये सुद्धा खूप छान वाटतात. हे आहेत, हा जो बुट्टी आहे आपल्या कानातल्यासारखा सेम आहे. आपल्या कानात अशी बुट्टी असायची जुन्या पद्धतीचं, तुम्ही पहा. तर तेच डिझाईन आहे. त्याला अष्टपैले असं काहीतरी बोलायचं. तर बॅक डिझाईन दाखवते. हा सुद्धा म्हणजे काय बोलतात बॅक हुक आहे, त्यामुळे ही डिझाईन तुम्ही पाहू शकता. हे हुक लावल्यानंतर जेव्हा आपण घालतो तेव्हा ही डिझाईन एकदम व्यवस्थित बसते.
बॅकने पूर्ण हेवी लुक देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये काय बोलतात ज्या डिझाईनमध्ये त्यांना एक आहे वर्कमध्ये तुम्ही थोडंसं द्या किंवा जास्त द्या तर ते तेवढंच वेळ जातो. तर म्हणजे चार्जेस तेवढेच असतात. त्यात तुम्ही अगर सांगितलं काही तर ते व्यवस्थित करून देतात. तर हा असा आहे. ही जी फुलाची डिझाईन आहे ती ही जी आहे ह्याच धाग्याची वापरलेली आहे, कारण डिझाईन ती तशीच सांगितली होती. आणि इथे प्रॉब्लेम काय आहे, तुम्हाला हे धागा दिसत असेल कारण मी सुई लावलेलं आहे. इथं बटन लावायचं की हुक लावायचं ते घातल्यानंतर ठरवणार आहे, कारण हा तुमचा जो पाटीचा भाग असतो त्याच्यावरती हा डिपेंड असतो. तर आपण पाहून घेतलं आहे. तर डिझाईन खरंच खूप सुंदर वाटते. हे मण्या मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला. आणि बॅक हुकला काय फरक पडत आहे तर शिवताना तुम्हाला हे वाटतं. आणि फ्रंट हुकला डिझाईन एक साईड येते आणि बॅक हुकला हा गळा पूर्ण घेतला तर त्याचा लुक छान दिसतो. हे एक तुम्ही लक्षात ठेवा. ह्याचा पूर्ण लुक असा असला तरच त्याचा लुक येतो. ह्याच्यातही तुम्ही भरू शकता. जेवढं तुम्ही पैसे देतील तितकं ते हेवी होत जातं. हा असा लुक दिसतो. ही साडी बनारसी आहे पण साटिन जो आहे ना त्याचा 9000 जसं वेल्वेटमध्ये टॉपचं असतं तसं साटिनचा हा कपडा आहे. मी विचारलं त्या दिवशी जेव्हा मटेरियल घ्यायला गेले, कारण पहिल्यांदा ही साडी मी सुद्धा पाहिले. म्हणजे बनारसीमध्ये नॉर्मली एक थोडासा असं थिक कपडा येतो, पण हा साटिनमध्ये शायनिंग खूप आहे. आणि हे जे पूर्ण बुट्ट्या आहेत ना, हा पूर्ण बुट्ट्या म्हणजे पूर्ण साडीला आहे. इथं थोडासाच प्लेन भाग आहे, म्हणजे एखादा मीटर असतो पण तेवढासुद्धा नाही. आणि ब्लाऊज त्याच्यासोबतच होता. ती आली, मी तिला नंतर किंमत विचारणार आहे, ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. आणि ह्याचे लटकन आणि ह्याच्यावरती स्टोन आहे. तुम्हाला वाटेल की इतकं छान स्टोनने भरलेलं आहे, तर तुम्ही ह्याला काय वर्क केलं आहे तर तुम्हाला हे दाखवते. हे स्टोन जे आहेत ना ते इतके उठून डिझाईन दिसत नाही ब्लाऊजला त्या ह्याच्यामध्ये. तर खूप विचार करून हा जो डिझाईन निवडला होता तेव्हा मला सुद्धा वाटलं होतं की हा इतका हेवी लुक देईल का. पण तेव्हा त्याला विचारलं मी, तर बोलतो नाही ह्याचं खूप फॅशन आहे आणि त्याचाही लुक छान दिसतो आहे. नाजूक आहे डिझाईन, पण तुम्ही काम बघतील तर ह्याला उलटं जास्त मेहनत आहे. हे जवळजवळचं किंवा हा धागावर हे जे आहे म्हणजे नाजूकच्या ह्याच्याने आहे. आणि ह्याला मला वाटतं इथून इथपर्यंत खालच्या बाजूला साडी मी आत्ता ओपन केले. फॉल बिडिंग करताना एवढं लक्ष नाही दिलेलं आहे. तर एवढं ह्या अशा बुट्ट्या आहेत. तर चालेल, शूट घाईमध्ये घेतले, जितकं जमले तितकं मी प्रयत्न केला आहे सांगण्याचा. तर ह्याच्यामध्ये साड्या घेताना थोडंसं ह्या कपड्यामध्ये प्रॉब्लेम काय, तुम्ही स्टोनच्या किंवा कसल्याही खेचणारे असे काही असतील, ह्याला एखादं असं काय बोलतात तारबीर निघालं असेल, अगर ते जर अडकलं तर ह्याचा धागा निघू शकतो, हे लक्षात घ्या. म्हणजे ह्याच्यावरती तुम्ही जे काही दागिने घालतील ना ते सांभाळून घालायचे. फक्त तो तेवढा मला शिवताना प्रॉब्लेम आला. किंवा नकाचा हा इथला भाग असेल किंवा ह्या अंगठ्या असतील, जर ह्याला असं खेचलं तर ते कपडा ओढतो. हा एकच मला ह्याच्यामध्ये थोडासा इश्यू दिसला. शक्यतो होत नाही, पण मी तेही सांगितलं शिवताना मला थोडंसं वाटलं. तर चालेल, आमची डमी घ्यायचे आहेत अजून फोटो. ठीक आहे, चला साडीची घडी करतो आहे, कारण ही साडी खूप सांभाळून हे करते मी जेव्हा शूटिंग घेते. तर तुम्ही लक्ष द्या, कारण ह्याला फॉल बिडिंग केलेलं असतं तर जास्त इस्त्रीची गरज नाही पडणार. आणि आत्ता हा असा आहे. एक तुला बॅकचा फोटो घ्यायचा असेल तर घ्यायचं आहे. तर असं पाहिल्यानंतर छान दिसतो बॅकग्राऊंड फेंट असले की. आणि असाही हा कलर चिंतामणी, हा जो म्हणजे हा कलर कधी फ्रेशच वाटतो ह्याच्याने. बऱ्याच गोष्टी ह्याच्यात सांगण्याचा प्रयत्न केले. तुम्हाला अगर वर्क करायचं असेल तर तुम्ही हे ब्लाऊज किंवा ब्लाऊज पीस माझ्याकडे पाठवू शकता आणि त्यानुसार तुम्हाला वर्क करून भेटेल. ह्याच्यात तुम्हाला काही वेगळं असेल तर ह्याचं मी तुम्हाला व्यवस्थितशीर सगळी डिटेल माहिती दिली. तर चालेल, आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.